नमस्कार मित्रांनो, आगामी कोणकोणत्या परीक्षेच्या जाहिराती येणार आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहोचवा. बघा मित्रांनो, की ना आता आचारसंहिता सर्व काही संपले आहेत. आता भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. तर तत्पूर्वी तलाठी भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आपल्या द ग्रो अकॅडमीवर सुरू झालेली आहे. या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला संपूर्ण नामांकित तज्ञ फॅकल्टी वर्ग याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार बॅचची शिकवणी, तसंच सामान्य ज्ञान आणि टेस्ट सिरीज याच्या तुम्हाला नोट्स आणि पीडीएफ नोट्स संपूर्ण प्राप्त होणार आहे. चला बघा पुढचा मुद्दा, की कोणकोणत्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. तर पहिलं म्हणजे काय, तलाठी भरती. लक्षात घ्या, कोणती? तलाठी भरती. जवळपास राज्य सर्व आतुरतेने वाट पाहणारी तलाठी भरती. जवळपास यामध्ये 1700 प्लस जागा असतील. लक्षात घ्या, किती? 1700 जागांची तलाठी भरती. त्यानंतर दुसरं महत्वपूर्ण, नगर परिषद गट क आणि गट ड ची भरती. याच्यामध्ये सुद्धा 3000 प्लस जाहिरात येईल. त्यानंतर पुढचे आरोग्य विभागाच्या 5500 जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास 16000 जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये असणारं आरोग्य सेवक पदे, आरोग्य सेविका ह्या 2 पदाच्या सुद्धा जाहिराती असतील. त्यानंतर सर्वात महत्वपूर्ण कृषी विद्यापीठ भरती आहे आणि कृषी सेवक या सुद्धा जाहिराती येतील. पुढचा आगे म्हणजे महानगरपालिका भरती. लक्षात घ्या, ज्या काही जिल्ह्याच्या महानगरपालिका भरती यायच्या बाकी आहेत त्याच्या सुद्धा लवकरच जाहिराती आपल्याला दिसून येतील. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नाशिक या सुद्धा जाहिराती. पुढचं ग्रामसेवक जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवकची सुद्धा जाहिरात येऊन जाईल. बघा, त्यानंतर महिला व बालविकास विभाग आहे. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या जाहिराती. त्यानंतर मृदा आणि जलसंधारण विभाग, जवळपास 7500 जागा काय या विभागामध्ये रिक्त आहेत. त्यानंतर रेशीम संचालनाची जाहिराती. त्यानंतर आदिवासी विभागाच्या जागा सुद्धा रिक्त आहेत. त्यानंतर न्यायालय भरती, उच्च न्यायालय भरती संपली, जिल्हा न्यायालयाच्या काय जागा जाहिराती. त्यानंतर वखार महामंडळ आहे, वन विभागाच्या जाहिराती. त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती आणि राहिलेल्या जिल्ह्याच्या जीएमसी भरतीच्या जाहिराती सुद्धा काय लवकरच आपल्याला बघायला मिळतील. बघा मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त अजून असणारा जे काही मत्स्य संवर्धन विभाग आहे याच्यामध्ये सुद्धा लवकरच जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील. क्लिअर? बघा, त्यासाठी काही जर कोणाला अडचण असेल तर हा खाली नंबर आहे 86 68 83 85 88 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.